श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. कोकिळा सुंदर गाते म्हणून चिमणीचा चिवचिव करण्याचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. समर्थ म्हणाले, पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. कोकिळा सुंदर गाते. ज्याप्रमाणे जर आपण पाहायला गेलो तो कोकिळा पक्षी, या कोकिळेचा आवाज फार मधुर असतो आणि ती गोड गात असते, म्हणून तिचं कौतुक केलंच पाहिजे. परंतु याचा अर्थ असा नाही की चिमणीचा आवाज कर्कश किंवा निकृष्ट आहे म्हणून तिला चिवचिव करण्याचा अधिकार नाकारावा नाही. समर्थ म्हणाले, पशुपक्षी गुणवंत का म्हटलेलं आहे? कारण बघा, ज्या वेळेला आपल्या खिडकीजवळ बघा आपण बेडवर बसलेलो आहोत, कोकिळा पक्षी कुठेतरी एखाद्या झाडावर बसलेले आहे आणि त्या कोकिळे पक्षीचा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचतो. आणि खिडकीच्या बघा आपण जाळी लावतो किंवा खिडकीची ती प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, एक प्रकारे ती दांडी असते, त्यावर ती चिमणी बसलेली असते आणि ती चिवचिव चिवचिव करत बघा त्यांचं ते कार्य चालू असतं. पण आपल्याला काय वाटतं की कोकिळा पक्षी सुद्धा ओरडत आहे, गात आहे आणि इकडे चिमणीचा आवाज, पण आपल्याला त्रास कोणाचा होतो? बघा, प्रश्न कसा आहे. परंतु विचार जर केला, कुठलाही पक्षी हा वाईट नसतो. म्हणून चिमणीचा आवाज कर्कश आणि निकृष्ट आहे असं का म्हटलेलं आहे? म्हणून तिला चिवचिव करण्याचा अधिकार नाकारावा. प्रत्येक जीवाचं अस्तित्व आणि व्यक्त होण्याची पद्धती वेगळी असते. आता ज्याप्रमाणे बघा कसा भाग दिलेला आहे. आपण कावळा पक्षी आहे ना, त्याला कधी बोलवतो? कधी बोलवलंय? कुत्रा असेल त्याला आपण बोलवतो, त्याला खाऊ घालतो, बरोबर? घरामध्ये मांजर असते, तिला आपण काय करतो? खाऊ देतो की नाही? पण कावळ्याला कधी बोलवलंय? नाही हो. कावळ्याला कधी बोलवतो? ज्यावेळी बघा दशक्रिया विधी, बरोबर की नाही? त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे बघा कसा भाग दिलेला आहे. प्रत्येक पक्षाला एक महत्व आहे, तसंच मनुष्य देहाचं सुद्धा एक महत्व आहे. अस्तित्व निर्माण करता आलं पाहिजे. प्रत्येक पक्षाचा, प्रत्येक प्राण्यांचा, प्रत्येक मनुष्य देहाचा सन्मान करता आलाच पाहिजे. कारण प्रत्येक पक्षांमध्ये, प्रत्येक प्राण्यांमध्ये एक प्रकारे कला आणि कौशल्य दडलेलं आहे. आपण शहरी भागात राहत असतो. जे कोणी गावामध्ये राहत असतील त्यांना अनेक प्रकारचे पक्षी पाहायला मिळत असतील, अनेक प्रकारचे प्राणी पाहायला मिळत असतील. आपण शहराकडून जेव्हा गावा ठिकाणी जातो तेव्हा आपल्याला ते एक एक पक्षी, एक एक प्राणी आपल्याला नवीन नवीन वाटत असतात, बरोबर ना? परंतु खेड्यापाड्यातले गावातले लोकांना ते पशुपक्षी बघा दररोजचे पाहायला मिळत असतात. म्हणजे विचार जर केला ना, अनेक पक्षी आहेत. 84 लक्ष योनी फिरून आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. पण प्रत्येकामध्ये कला आहे. लहान पक्षी असो किंवा मोठा पक्षी असो, प्रत्येकामध्ये कला आहे, कौशल्य आहे. जगात सर्वांकडे समान कौशल्य नसतात. हाताची बोटं समान आहेत का? बघा, अंगठ्यापासून करंगळीपर्यंत समान आहेत का? नाही आहेत. मग तसंच प्रत्येकामध्ये कौशल्य समान नाहीये. कुणाकडे कमी तर कुणाकडे जास्त आहे. म्हणून कमी कौशल्य असणाऱ्यांना
व्यक्त होण्यापासून रोखायचं नाही. आता तसाच भाग समर्थांनी अधिकार आणि अस्तित्वाचा दिलेला आहे. कोणाचं तरी वर्चस्व आणि दुसऱ्यांच्या अस्तित्वाला बघा कमी लेखायचं, तसं नाही. आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे पशुपक्षी असतात, बरोबर की नाही? पण आपण काय विचार करतो, अरे हा चांगला आहे, ही चांगले आहे, बरोबर की नाही? आपण विचार करतो ना, हा पक्षी चांगला आहे, ही जसं आपण एखाद्या बाजारामध्ये गेलो तर आपण तुलना करत असतो ना, ही वस्तू चांगली आहे, मला ही घ्यायची आहे, मला ही आवडत नाही, आपण असं तुलना करत असतो. तसंच एखाद्याला बघा पक्षी आवडतो, एखाद्याला पक्षी आवडत नाही. पण विचार जर केला ना, त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही असतं. समाजात प्रत्येकाचं स्थान हे महत्वाचं आहे. आपल्याला शिकवण देऊन सुद्धा आपण चुकीचं वागणूक, चुकीचं वर्तन आपल्याकडून होत असतं. कोकिळा पक्षीचा आनंदाचा सूर, जशी बघा कोकिळा आनंदाचा सूर लावते, तर चिमणी आपली साधी चिवचिव चिवचिव चालू ठेवत असते. हे जीवनाचं सौंदर्य आहे. आपण पुस्तकामध्ये सुद्धा पाहिलं चित्र, बरोबर की नाही? लहानपणापासून आपण पुस्तकामध्ये सुद्धा पाहिलं चित्र. हा कावळा, ही चिमणी, ही कोकिळा, हा मोर, म्हणजे असे अनेक प्रकारचे पशुपक्षी पाहिले, अनुभवले. प्रत्येकाचं स्थान, प्रत्येकाचे महत्त्व, प्रत्येकाचं कलाकौशल्य वेगळं आहे. म्हणून समर्थांनी सुंदर एक भाग दिलेला आहे, श्रवण नक्कीच करूया. एक घनदाट जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये एक कोकिळा राहायची. तिचा आवाज खूप मधुर असायचा. सगळे पक्षी त्या कोकिळा पक्षीची स्तुती करायचे. त्याच झाडावर एक चिमणी सुद्धा राहायची. ती दिवसभर चिवचिव 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 करायची. कोकिळेला वाटलं, माझ्या गाण्यापुढे चिमणीचा आवाज खूप कर्कश आहे. एकदा कोकिळा चिमणीला म्हणाली, आता तुझा चिवचिव चिवचिवपणा थांबव, तू आता गप्प बस. माझा गोड आवाज सगळ्यांना ऐकू दे आणि ऐकून सगळ्यांना आनंद सुद्धा होईल. पण तुझी चिवचिव चिवचिव कोणालाच आवडत नाहीये. असं बोलल्याने चिमणीला बघा दुःख झालं. चिमणी नाराज झाली. काही दिवसांनी त्याच घनदाट जंगलामध्ये एक शिकारी आला. कोकिळा गाण्यामध्ये मग्न होती. कोकिळेला वाटलं की माझ्यासारखं कोणी गाऊ शकत नाही, माझ्यासारखा आवाज कोणाचाही नाही. तिला शिकारी आल्याचं समजलंच नाही. पण चिमणीने तो शिकारी येताना पाहिला आणि जोरात चिवचिव चिवचिव करून आकाशात उडत सर्वांना सावध केले. सगळ्या पक्ष्यांनी आपला जीव वाचवला. परंतु कोकिळ्याला आपली चूक समजली. तिने तिथे जाऊन चिमणीची माफी मागितली आणि म्हणाली, क्षमा कर, तुझं चिवचिव करणं हे माझ्या गाण्यापेक्षा जास्त गरजेचं आणि जीवनदायी आहे. म्हणून समर्थ म्हणाले, कोणाचीही योग्यता त्याच्या बाह्य रूपावरून किंवा स्वरावरून, आवाजावरून ठरवू नये. प्रत्येक जीवाचं कार्य आणि अस्तित्व अनन्यसाधारण असतं. कोणालाही स्वतःच्या गुणांमुळे इतरांना कमी लेखण्याचा अधिकार अजिबात नाही. त्याच कोकिळेची साथ आणि चिमण्यांची चिवचिव बघा एक नवीन उमेद आणि नवीन सकाळ, नवीन पहाट पाहायला मिळत असते. कोकिळा गाते, मधुर स्वर, रूप, रंग, त्याचप्रमाणे अंगी असलेलं
बघा, प्रत्यक्षात कला, कौशल्य, प्रत्येक पक्षांमध्ये हा गुण आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, पशुपक्षी गुणवंत, त्यास कृपा करीती समर्थ. कोकिळा सुंदर गाते, म्हणून चिमणीचा चिवचिव करण्याचा हक्क अजिबात हिरावू शकत नाही. जय जय रघुवीर समर्थ.